सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवारवंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म श्रवणं एतं मंगलम उत्तमम। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या महामंगल सुत्तामधील ही गाथा, या गाथेचं आपण सर्वजण या वर्षवास कालखंडामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने आचरण करत आहात, धम्मधारण करत आहात। दान, श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करून महान पुण्य आपण प्राप्त करत आहात। जो व्यक्ती धम्म धारण करेल त्या व्यक्तीला धम्माचा अर्थ समजतो। धारण करे सो धम्म, धर्म जर धारण करता नाही आला तर माणसाकडे धम्माचे शब्द तर असतात पण धम्माचा अर्थ त्याला समजत नाही। आणि धम्माचा अर्थ समजून घेण्यासाठी खूप ज्ञान असलं पाहिजे असं काही नाही। तुमच्याकडे थोडं जरी ज्ञान असेल पण ते योग्य ज्ञान जर असेल, त्याच्यामध्ये मिथ्या दृष्टी जर नसेल तर ते ज्ञान अमृत बनतं। तर कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती खूप वाचन करतो, खूप ज्ञान प्राप्त करतो, अनेक प्रकारचे पुस्तकं वाचन केल्यानंतरही सुद्धा तो व्यक्ती मिथ्या दृष्टीमध्ये पडू शकतो। संसारामध्ये विद्वान लोकांची कमी नाही आहे। खूप लोक आहेत संसारामध्ये की त्यांना सर्व काही धर्माच्या गोष्टी कळतात, त्यांच्या वाचनामध्ये आलेल्या आहेत, त्यांनी ऐकलेल्या पण आहेत। असं कधी कधी वाटतं की खरंच लोकांना धर्म माहिती नसेल का बरं? लोक विहारात का येत नाहीत, लोक पौर्णिमा का साजरी करत नाहीत, लोक उपवास का पालन करत नाही। मग आपण म्हणणार की लोकांना धर्म नाही कळाला। धर्म नाही कळाला म्हणजे त्यांच्याकडे धर्म नाही पोहोचला, की त्यांना कोणी धर्म नाही सांगितला किंवा त्यांना धर्म माहिती नाहीये। तसं जर असतं तर त्या लोकांना बुद्धाच्या संदर्भात काहीच माहिती नसतं, बाबासाहेबांच्या संदर्भात काहीच माहिती नसतं। जर एखाद्या माणसाला ज्ञान नसेल तर त्याला आपण अज्ञानी म्हणू शकतो, पण माणसाकडे ज्ञान असून जर त्या ज्ञानाचा अर्थ त्याला समजत नसेल तर त्याला आपण अज्ञानी नाही म्हणू शकत। म्हणून समाजात असे भरपूर लोक आहेत की त्यांच्याकडे धर्माचं ज्ञान आहे पण धर्माला ते स्पर्श करू शकले नाही। अशा लोकांची संख्या खूपच जास्त आहे। म्हणून जे मनात प्रश्न उत्पन्न होते की लोक धर्माचं पालन का करत नाहीत, तर आपल्याला असं वाटतं की लोकांकडे धर्म पोहोचला नाही। लोकांकडे धर्म पोहोचलेला आहे। तुम्ही कोणाशी पण चर्चा करा तर थोडाफार प्रमाणामध्ये बुद्ध बाबासाहेब सांगू शकतो। काही लोक असे आहेत की त्यांना व्यवस्थित बोलता येणार नाही, शब्दामध्ये मांडणी करू शकणार नाही, पण त्यांना चांगल्या प्रकारे गोष्टी समजतात। आता आपण इथे बसलेला आहात तर आपल्याला काही धर्म माहिती नाही अशातला भाग थोडी आहे। आपल्याकडे सुद्धा धर्माचं ज्ञान आहे। आपण सुद्धा ग्रंथ वाचन केले आहेत, पुस्तकं वाचन केलं आहे, चांगल्या प्रकारे धर्माचं ज्ञान आपण सुद्धा जमा केलेलं आहे। आणि भरपूर काही गोष्टी कोणाकडे असू शकतात, कोणाकडे ज्ञान कमी असतं तर कोणाकडे जास्त असतं। मग ज्ञान असल्यानंतर जर ते ज्ञान आचरणामध्ये जर उतरवता आलं नाही तर ते ज्ञान माणसाला काही क्षणाकरता आनंद देऊ शकते
पण त्याला दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवू शकत नाही. कारण दुःखातून मुक्तीचा मार्ग हा आचरणामधून आहे. ज्याने आचरण केलं त्याला प्रज्ञा रस्ता दाखवून देते. आणि जी प्रज्ञा जी आहे ती शब्द वाचून उत्पन्न होत नाही, ऐकून सुद्धा उत्पन्न होत नाही, किंवा ती दुसऱ्याकडून उसने सुद्धा घेता येत नाही. ती धर्म आचरणात आणला आणि शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास व्हायला लागला, दान श्रद्धा शील साधना चांगल्या प्रकारे व्हायला लागली, तर ती प्रज्ञा उत्पन्न होते. ज्ञान वाटू शकता, प्रज्ञा नाही वाटू शकत. ज्ञानात आणि प्रज्ञेत फरक आहे. ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन, प्रज्ञा म्हणजे अनुभवाचं सत्यदर्शन. अनुभवाचं सत्यदर्शन, एकदा सत्यदर्शन झालं तर माणसाला संसारामध्ये ग्रहण करण्यासारखं काही नाही, काही विशेष नाही. या सगळ्या गोष्टी त्याला समजायला लागतात, त्याच्यात वैराग्य उत्पन्न होतं. आणि प्रज्ञा ही थोडी जरी माणसाकडे असेल तर ती अमृत आहे. म्हणून आपल्या वाटेला प्रज्ञा आली पाहिजे. आणि ती प्रज्ञा उत्पन्न करण्यासाठी आपल्याला नेहमी पुण्यधर्म करावे लागतात. अन्यथा प्रज्ञा जर नसेल तर ज्ञान माणसाकडे असेल, ते ज्ञान सांगण्यासाठी दुसऱ्याला मदत तर करू शकते, पण स्वतःला दुःखातून मुक्त नाही करू शकतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, योच गाता सतंग भासे अनंत पद संहिता एकम धम्म पर्योसह्यो येईन असुत्वा उपसंमती. शेकडो गाथाचं पठण करण्यापेक्षा एक गाथा समजून घ्या, ती जीवनामध्ये उतरवा. ती एक गाथा माझ्या धम्मपदामध्ये सर्वश्रेष्ठ गाथा आहे. बुद्धासाठी सर्वश्रेष्ठ गाथा कोणती आहे? जी गाथा तुम्हाला समजते आणि ती गाथा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवलेली आहे. मग आता आपण रोज बुद्धविहारामध्ये धम्मश्रवण करतो, धर्माची माहिती जमा करतो. तर ही माहिती आपण याकरता जमा करत नाही की कोणाला तरी सांगावं किंवा कानाला बरं वाटेल म्हणून. याच्याकरता ही इन्फॉर्मेशन आपण जमा नाही करत आहे. कशाकरता? आपल्या आचरणामध्ये दान उतरलं पाहिजे, श्रद्धा उतरली पाहिजे, शील साधना प्रज्ञा हे जे 5 पुण्य धर्म आहेत ते आपल्या जीवनाशी जोडता आले पाहिजे. आणि त्याला जोडण्यासाठी कल्याण मित्राच्या रूपामध्ये भिक्षू आहे. भिक्षू म्हणजे काय? कल्याण मित्र. मी तुमच्यासाठी एक कल्याण मित्र आहे. मोक्षदाता मी तुमचा होऊ शकत नाही. मोक्षदाता का होऊ शकत नाही? कारण बुद्ध स्वतः मोक्षदाता बनू शकले नाही कोणत्याही सत्वाची. कारण त्यांनी मार्ग शोधला, त्या मार्गाने कशी वाटचाल केली, कसा प्रवास केला, त्याचं ज्ञान भगवान बुद्धांनी सांगितलं. बुद्ध म्हणतात, मी कल्याण मित्र बनू शकतो तुझा. मी तुला ते सगळं सांगू शकतो की कशा कशा पद्धतीने त्या रस्त्याने जावं लागतं. म्हणून बुद्ध पण कल्याण मित्र आहे, भिक्षू पण कल्याण मित्र आहे. ते मार्गदर्शन करू शकतात, रस्ता दाखवण्याचं काम करू शकतात, पण आपलं दुःख आपल्याला स्वतः प्रवास पूर्ण करूनच नष्ट करावं लागेल. दुःख बुद्ध नष्ट करत नसतात. बुद्ध दुःख मुक्तीचा मार्ग दाखवतात. बुद्ध पुण्य धर्माचा स्रोत उत्पन्न करून देऊ शकतात. पुण्य धम्माची शिदोरी तयार करून देऊ शकतात. पण पुण्य धम्माची शिदोरी जरी तयार केली तर प्रवास माणसाला स्वतःलाच करावा लागतो. आणि म्हणून हा जो प्रवास आहे आपला, हा प्रवास कर्माची शिदोरी घेऊन करावा लागतो. जर कर्माची शिदोरी जर आपल्याकडे नसेल तर आपण या रस्त्याने प्रवास करू शकत नाही, करताच येणार नाही. जसं की एखाद्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर पहिला दरवाजा उघडावा लागेल. दरवाजाच उघडला नाही तर घरामध्ये कसा प्रवेश करणार? तुम्ही किती प्रयत्न जरी केला घरामध्ये प्रवेश करण्याचा तर कसा काय करणार तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की दरवाजा उघडला की घरामध्ये प्रवेश होतो. मग धम्माचा दरवाजा आहे शील. शील जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत धम्माचा दरवाजा उघडलाच जाऊ शकत नाही, धम्मामध्ये प्रवेशच मिळत नाही. मग आपण म्हणणार की ज्या लोकांकडे धर्माचं ज्ञान आहे मग त्यांनी धर्मात प्रवेश नाही केला का? तर त्यांनी सुद्धा धर्मामध्ये प्रवेश केलेला नाही. ते ज्ञान आहे. ज्ञान कोणत्याही व्यक्तीकडे असू शकतं. पुस्तकामध्ये पण ज्ञान आहे. मग पुस्तक का देव आहे का? पुस्तक काय मुक्त करते का आपल्याला? पण ते पुस्तक कल्याण मित्र बनू शकते. पुस्तक काय बनू शकते? कल्याण मित्र. कल्याण मित्र म्हणजे काय? मार्ग दाखवणारा. पुस्तक मार्ग दाखवू शकतो पण मोक्ष नाही देऊ शकत.
मग आता आपण जे काही ऑडिओ ऐकतो, व्हिडिओ ऐकतो, त्याच्यातून आपल्याला जे काही ऐकायला मिळतं, त्याच्यात ज्ञान भर पडते, ते सुद्धा कल्याण मित्राचंच काम करते. संसारात कोणतीही पॉझिटिव्ह एनर्जी कल्याण मित्राचं काम करते, पण दुःखातून मुक्त होण्यासाठी स्वतःलाच प्रवास करावा लागतो. आणि तो प्रवास स्वतःला स्वतःचा करत असताना स्वतःला एकटं निघावं लागतं, आणि म्हणून थोडा कठीण प्रवास आहे. जसं की प्रवास करत असताना 2-3 लोक सोबत असले, गप्पा मारता मारता तो प्रवास पूर्ण होऊन जातो. पण इकडं तसं नाही. इकडे प्रवास करत असताना गप्पा पण मारता येणार नाही, मनोरंजन पण होणार नाही, तू मे पण होणार नाही, आणि सांसारिक जे आकर्षण आहे, संसारातलं जे सुख आहे, ते सुद्धा सोडावं लागतं. म्हणजे इकडं जात असताना रिकामा हाताने जावं लागतं. एवढंच नाही तर रागाला सोडा, द्वेषाला सोडा, मोहाला सोडा, संसाराला सोडा, दुर्गुणाला सोडा, आणि रिकामा हात, चित्त सुद्धा रिकामं करून टाका, हात सुद्धा रिकामा करा, आणि या रस्त्याने निघा. आणि रिकामा हाताने जाणं, चित्ताला रिकामं करून जाणं, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. गप्पा मारत गेला की प्रवास कधी पूर्ण होऊन जाईल, तो करणार नाही. तो सांसारिक प्रवास आहे, ते सगळेच जण पूर्ण करतात. पण धार्मिक प्रवास जर पूर्ण करायचा असेल तर थोडंसं तपावं लागतं, आणि ते तप करण्यासाठी माणसाला पुण्य धर्म खूप जमा कराव्या लागतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की धारण करा, धारण करे सदपाय. धारण केला की धर्म बल निर्माण करेल, आणि जर धर्माचं बल उत्पन्न जर होत नसेल तर तेवढा लाभ व्हायला पाहिजे, तेवढा लाभ आपल्याला होणार. भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा असे भिक्षू होते. 2 प्रकारचे भिक्षू होते, एक अरण्यवासी होते, एक नगरवासी होते. अजूनही 2 प्रकारचे भिक्षू आहेत. अरण्यवासी म्हणजे वनात राहणारे भिक्षू, नगरवासी म्हणजे नगरामध्ये राहणारे भिक्षू. नगरवासी भिक्षू जे आहेत तर ते नगरामध्ये राहून लोकांना धम्म सांगतात, आणि अरण्यवासी भिक्षू ते जंगलामध्ये राहून कधीतरी लोकांकडे संपर्क झाला की तेव्हा धम्म सांगतात. अरण्यवासी भिक्षू जास्तीत जास्त साधनेवरती त्यांचा फोकस असतो, आणि नगरवासी भिक्षू पण साधना वगैरे करतात, पण त्यांचा फोकस जास्त हा पाठांतरावरती असतो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा पाठांतर करणारे काही भिक्षू होते, काही साधना करणारे सुद्धा भिक्षू होते. 2 वर्ग होता बुद्धांच्या काळामध्ये. पाठांतर करणं ही काय साधारण गोष्ट थोडी आहे, ती काय साधी गोष्ट आहे का? धर्माला समजून घेणं, धर्माचं पाठांतर करणं. त्रिपिटक पाठ करणारे त्या काळामध्ये भिक्षू होते. त्रिपिटक म्हणजे साधी गोष्ट आहे का? आज आपल्याला मराठीतही समजत नाही, हिंदीमध्ये समजत नाही, तर त्यावेळेला ते तसे शब्द तसे पाठ करणं साधारण गोष्ट नाहीये. त्रिपिटक पाठ करणारे तर काही जणांचं आयुष्य फक्त साधनेमध्ये खर्च झालं, तर काही लोकांचं आयुष्य भगवान बुद्धांनी कोणता उपदेश कोणत्या हेतूने केला, त्या उद्देशाच्या पाठीमागे काय तात्पर्य होतं, ते सगळं जमा करण्यामध्ये गेलं. आणि म्हणून आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध झालं त्या भिक्षूंमुळे झालेलं आहे की ज्यांनी ते पाठांतर करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आनंद नावाची भिक्षू सुद्धा प्रमुख होते, आग्रह होते. ते त्यावेळेची रेकॉर्डिंग, जसं आपण एखादं गाणं रेकॉर्डिंग करतो आणि तसंच ऐकतो, तशा प्रकारे त्यावेळेचे ते आनंद भिक्षू की बुद्धाकडून काय ऐकलं जसं तसं ते सांगू शकत होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये होते, आणि त्यांच्या काही शिष्यांमध्ये सुद्धा होते. एक आहे स्वतःचे विकार कमी करण्याचा मार्ग, स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग, आणि मग नंतर लोकांना धम्म सांगण्याचा मार्ग. या विचाराला पकडून काही जण जगतात, तर काही जण स्वतःसाठी पण जगतात, दुसऱ्यासाठी पण जगतात, आणि धर्माचाही प्रचार लोकांपर्यंत झाला पाहिजे की लोकांनाही 2 गोष्टी कळतील, आणि आपण प्रवास करत असताना लोक सुद्धा संसारामध्ये प्रवेश करतील. आणि म्हणून प्रचार करणारे सुद्धा 2 वर्ग आहेत. भगवान बुद्धांनी सुद्धा धम्माचा प्रचार बोधिसत्व अवस्थेमध्ये नाही केला. भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार बोधिसत्व अवस्थेमध्ये केला का? नाही. कधी केला? ते बुद्ध झाल्यानंतर. बोधिसत्व अवस्थेमध्ये त्यांनी समाजसेवा केली. बोधिसत्व जेव्हा होते त्यांनी काय केलं? समाजाची सेवा केली, दान केलं, शिलाचं पालन केलं, निष्कर्म, वीर्य, शांती, सत्य, मैत्री, करुणा, हे जे काही 10 पारमिता आहे, हे 10 पारमिता म्हणजे स्वतःचं हितासुखाचं कारण आणि दुसऱ्याच हितासुखाचं कारण. पण जेव्हापर्यंत बोधिसत्वाकडे
त्या धर्माचा बोध झाला नव्हता, तर तेव्हा बोधिसत्वाचं जीवन हे लोकांच्या हितासुखासाठी होतं. पण बोधिसत्वाने त्यावेळेला लोकांना तो धर्म नाही सांगितला की ज्या धर्माने लोक दुःखातून मुक्त होतात. तो धर्म म्हणजे कोणता आहे? आर्य सत्य. आर्य सत्याचं ज्ञान त्यांना कधी मिळालं? जेव्हा ते बुद्ध झाले. आणि बुद्ध झाल्यानंतर, ते गुरु बनल्यानंतर सर्व लोकांना त्यांनी दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवला. मग धम्म आपल्याकडे जर आहे आणि तो जर धार्मिकता आपल्यामध्ये उतरून जर आपण जर लोकांना सांगितला, तर आपण कल्याण मित्र बनू शकतो, काहीतरी लाभ होऊ शकतो. मग कधी कधी प्रश्न पडेल की खूप धम्माचं ज्ञान असल्यानंतरच आपलं दुःख कमी होईल का? असाही प्रश्न पडेल. मग एखाद्याला वाटेल की आता धम्माचा अभ्यास करतो, मग तो विनय पिटक वाचायला बसला, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, आणि मग त्याने बघितलं अरे बापरे, एवढी पुस्तकं कधी वाचन होतील, हे तर समजत पण नाही, आता याच्या कुठे क्लास लावावे, कोणाकडून हे समजून घ्यावं. कारण साहित्य खूप मोठं आहे आणि तेवढा वेळ मनुष्याकडे नाही. ज्याचं आता 35-36 असं जे वय आहे, मग त्याला अचानकपणे धर्माचं ज्ञान उत्पन्न झालं आणि त्याला धर्माची आवड निर्माण झाली आणि जर आपण त्याला सांगितलं की धर्माचा अभ्यास कर, आणि त्याला धर्माचे पहिले काहीच नियम माहिती नाही, धर्माचा पहिला अभ्यासच नाही, तर तो त्रिपिटकामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला खूप शंका कुशंका की अवघड वाटायला लागेल. कारण त्रिपिटक हे गुरुच्या माध्यमातूनच शिकावं लागतं, स्वतःहून ते नाही समजत माणसाला. कोणत्या तरी कल्याण मित्रांच्या सानिध्यामध्ये राहावं लागतं आणि त्याची भाषा व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागते. तुम्ही जर स्वतः जरी ते आणलं आणि स्वतः जर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला की त्या शब्दाचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित नाही समजणार, आणि शब्दाचा अर्थ नाही समजला तर शब्द बिघडून जातो. आणि म्हणून ते सूत्र, ते वाक्य कोणत्या हेतूने बोललं, ते सगळं समजून घेण्यासाठी कल्याण मित्र खूप महत्वाचे असतात. म्हणून भिक्षूंना सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रशिक्षण घ्यावं लागतं. जसं कॉलेजचं शिक्षण असतं ना, तसं भिक्षूंचं सुद्धा शिक्षण असतं. काही जण एका वर्षासाठी गुरुच्या सानिध्यामध्ये राहतात, काही जण 2 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, आणि तेव्हा कुठेतरी त्यांना धर्माची ती भाषा व्यवस्थितपणे समजायला लागते. पण साधारण वर्ग जे आहेत त्यांच्याकडे एवढा वेळ नाही आणि ते एवढा सर्व धर्माचा अभ्यास करू शकत नाही, मग ते दुःखातून मुक्त होणार नाही का? तरी सुद्धा तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता. एक असतो की संपूर्ण औषधीचं ज्ञान जमा करणारा एक डॉक्टर, आणि एक असतो बिमार झाल्यानंतर औषध शोधणारा पेशंट. मग तुम्ही कोण आहात? एक पेशंट आहात. कारण आपण रागाने, द्वेषाने, मोहाने बिमार आहोत, आपले बिमार उत्पन्न झाली, तर मग आपल्याकडे डॉक्टरकडे जायचं आहे. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तो आपल्याला तपासाय आणि मग बघेल की याला ही बिमार उत्पन्न झाली, ती औषध तो देऊन देतो आपल्याला, ते औषध देऊन देतो तो आपल्याला. तर ते औषध देऊन देतो, त्याच्याकरता त्याने वेळ घेतला फक्त 5 मिनिटाचा. किती वेळ घेतला? 5 मिनिटाचा वेळ. 5 मिनिटाच्या आतमध्ये त्यानं लगेच सांगून दिलं की तुम्हाला अशा अशी लक्षणं आहेत, अशा अशी बिमार उत्पन्न झालेली आहे, तुम्हाला ऍडमिट करावं लागेल किंवा ही औषध वगैरे घ्यावी लागेल. पण ते 5 मिनिटाची सांगण्याची क्षमता पूर्ण करण्यासाठी त्याला कितीतरी वर्ष त्याच्यामध्ये खर्च करावे लागतील. मग जर तुम्हाला फक्त दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुमच्याकडे फक्त औषध आली पाहिजे, ती तुम्हाला ग्रहण करायची आहे. जर तुम्हाला दुःख मुक्तीचा मार्ग अर्थात धम्म हा लोकांना सांगायचा आहे आणि लोकांचा कल्याण मित्र बनायचा आहे, तर जसं डॉक्टरला खूप वर्ष त्या डॉक्टरमध्ये, त्या डॉक्टरी बनवण्यामध्ये खर्च करावे लागले, तशा प्रकारे तुम्हाला सुद्धा कितीतरी वर्ष धर्माचा अभ्यास करण्यामध्ये खर्च करावे लागतील. धर्म वाचून घ्यावा लागेल, समजून घ्यावा लागेल, आणि धर्माची परिभाषा तुम्हाला समजा लागली तेव्हा तुम्ही तो दुसऱ्याला सांगू शकता. कधी? जेव्हा तुमच्यामध्ये ती परिपूर्णता येईल. आणि परिपूर्णता कशी येते? त्याचं शिक्षण घेतल्यानंतर. म्हणून एक आहे, एक पेशंट आणि एक डॉक्टर. डॉक्टरकडे ज्ञान आहे, त्याच्याकरता त्याने कालावधी घेतलेला आहे, आणि पेशंटकडे फक्त विश्वास आहे की डॉक्टर जी औषध देईल त्या औषधीला ग्रहण केल्यानंतर मी बरं होईल. म्हणून तुम्ही कोणत्याही भिक्षूंकडे जा, त्या भिक्षूंकडे गेल्यानंतर तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार, काही ज्ञान विचारणार, ते तुम्हाला सांगतील, आणि त्या गोष्टी फक्त औषध म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उतराव्या लागतात. तेवढं जरी तुम्ही गेलं तरी तुमचं दुःख नष्ट होत आहे. पण तुमची जिज्ञासा जर वाढली की मला ते आता सर्व समजून घ्यायचं आहे की जे भिक्षूला माहिती आहे,
मग त्याच्याकरता तुम्हाला त्याच्या लेवलनुसार काम करावं लागेल. मग आता जे भिक्षूंकडे जे नॉलेज आहे तेच नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या भिक्षूने जेवढा कालावधी दिला तेवढा कालावधी तुम्हाला पण द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला ती मिळेल ना. मग तेवढा कालावधी नाही, पण दुःखातून मुक्त व्हायचं. मग दुःखातून मुक्त व्हायचं तर मग पुण्यधर्म आहे ना. फक्त 5च गोष्टी करा. तुमच्याकडे ज्ञान कमी आहे का जास्त आहे ते महत्वाचं नाही. तुमच्या 5 गोष्टी आहेत ना, 100% गॅरंटी बुद्ध देतात की तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही सुखतीला प्राप्त व्हाल आणि दुःखातून मुक्त सुद्धा होणार. कोणत्या 5 गोष्टी आपण नेहमी घेतो? दान, शील, श्रद्धा, समाधी आणि प्रज्ञा. या 5 गोष्टी, या 5 गोष्टी तुम्हाला समजतात ना. या 5ही गोष्टीबद्दल मनात बिलकुल शंका तयार करू नका. मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका, प्रश्नवादामध्ये पण पडू नका. फक्त एवढंच जाणा की हा धम्म आहे, हा मला धारण करायचा, हे औषध आहे, माझी बिमारीचं एकच औषध भगवान बुद्धाचा धम्म, तेवढा माझा विश्वास आहे. मी ते डोकं लावत नाही बसणार. त्या डॉक्टरकडे पेशंट गेल्यानंतर तो डोकं नाही लावत बसत की डॉक्टर साहेब मला बिमारी कोणती झाली, तो म्हणतो सर्दी झाली, मग मला गोळी द्या. त्याला गोळी दिली सर्दीची गोळी त्याने घेतली आणि तो डॉक्टरला विचारतो की डॉक्टर साहेब मग ब्रेनची बिमारी कोणती असते, डोळ्याची बिमारी कोणती असते, नाकाची बिमारी कोणती असते, दाताची बिमारी कोणती असते, आतड्याची बिमारी कोणती असते, मग शरीरामध्ये धातू कशा प्रकारे दोष उत्पन्न होतो धातूमध्ये. मग भगवान तो डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब हे सगळं मला तुम्ही समजून सांगा. म्हणजे डॉक्टर त्याला थोडक्यामध्ये थोडं काहीतरी सांगतो त्याला समजून सांगण्यासाठी. मग त्यानं पण कुठंतरी वाचलेलं असतं. मग तो म्हणतो नाही नाही मी तर हे असं वाचलं होतं डोक्याच्या बिमारीच्या संबंधात, दाताच्या बिमारीच्या संबंधामध्ये, किडनीच्या बिमारीच्या संबंधामध्ये मी असं थोडंसं वाचलं होतं. मग माझ्या वाचनामध्ये जे आलं ते खोटं थोडं आहे डॉक्टर साहेब, तुम्ही सांगता ते थोडंसं मला अर्धवट वाटत आहे. पण डॉक्टर तिथे विचार करतो त्याला कसं समजून सांगावं, कारण हा जे वाचून आलेला आहे ते कुठेतरी वाचून आला आणि याचा कालावधी त्याच्यामध्ये थोडा गेलेला आहे आणि मी डॉक्टर आहे, माझा कालावधी जास्त गेलेला आहे. मग तो व्यक्ती जर डॉक्टर सोबत जर वादविवाद करण्यामध्ये जर वेळ घालवत असेल तर डॉक्टर त्याला वेळ देऊ शकणार नाही. डॉक्टर त्याला एवढंच म्हणतो की बाबा तुझी समस्या काय तेवढीच मला सांग, बाकीचा वेळ माझ्याकडे नाही तुझ्यासाठी. बाकीचा वेळ म्हणजे कोणता? जी बिमारी तुला नाही त्या बिमारीचं तू ज्ञानही माझ्याकडून घेऊ नको आणि ते ज्ञान सांगण्यासाठी मी काही डॉक्टर झालेलो नाही. मी डॉक्टर याच्याकरता झालो की मला फक्त बिमार झालेला माणूस दिसला की त्याची सेवा करता यावी म्हणून मी त्याला ते बिमारीचं लक्षण सांगतो, त्याचे औषध सांगतो. एवढंच माझं काम आहे. त्याला सगळ्या बॉडीचं ज्ञान देण्याचं काम माझं नाही, माझं मित्राचं काम आहे. म्हणून तो डॉक्टर कोण आहे त्या पेशंटचा? कल्याण मित्र आहे. भिक्षूच्या बाबतीत पण तसंच आहे. भिक्षुवन कोण आहे? कल्याण मित्रच आहे. भिक्षूने प्रवज्जा घेतल्यानंतर ती जिम्मेदारी घेतलेली नाही किंवा भगवान बुद्धांनी सांगितलं नाही. प्रवज्जा घेत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रवज्जाचा हेतू काय आहे? सब दुःख निरुजंती भव निर्वाण संती. काय? सर्व दुःखाचा नाश हो आणि निर्वाणाची प्राप्ती हो. असं याच्याकरता नाही की मी प्रवज्जा घेत आहे, मी आता लोकांना धर्म सांगेल आणि मग लोकांच्या सगळ्या प्रश्नाचं निवारणच करून देईन आणि लोकांना सर्वांना धर्माच्या मार्गावरच लावीन आणि मग नंतर मी धर्माचं पालन करेन. म्हणजे लोकांना सुधारवण्यासाठी प्रवज्जा घेतलेली नाही भिक्षूने, लोकांना सुधारवण्यासाठी घेतलेली नाही. तर कशा करता घेतले आहे? सब दुःख निरुजंती भव निब्बाण. दुःखाचा नाश हो, निर्वाणाची प्राप्ती. मग जेव्हा तो दुःखाचा नाश करेल तेव्हा तो कोण बनेल? कल्याण मित्र बनेल. आणि कल्याण मित्राची भाषा असते की जसं माझं कल्याण झालं तसं मी दुसऱ्याचं कल्याण करेन. ती कोणाची भाषा आहे? कल्याण मित्राची. ते त्यांची जिम्मेदारी नाहीये. भिक्षूची जिम्मेदारी काय? फक्त कल्याण मित्राचं काम करतो. पण काही लोकांना वाटतं की अरे नाही भिक्षू असं धर्माचा प्रचार का करत नाही, भिक्षूने सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने पण समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही पण ते वाचन केलं पाहिजे, तुम्ही पण त्याचं अध्ययन केलं पाहिजे. जर तुम्ही फक्त भिक्षूंच्याच भरोशावर जर बसले, फक्त भिक्षू आले पाहिजे, भिक्षूंनी सांगितलं पाहिजे आणि भिक्षूंमुळेच आम्हाला धर्म कळायला पाहिजे, तर ही सुद्धा तुमची एक प्रकारची मिथ्या दृष्टी उत्पन्न होऊ शकते. भिक्षू कल्याण मित्र आहे, तो त्याच्या पद्धतीने काम करेल. त्याला माहिती की मी माझं दुःख जसं कमी केलं, माझं दुःख कमी झालं तर आता माझं पुढचं कर्तव्य काय आहे की आता मला दुसऱ्याचं सुद्धा दुःख कमी करण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे, मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तो आहे भिक्षूचा कर्माचा भाग. तो कोणाचा भाग आहे?
भिक्षूचा कर्माचा भाग, की आपण नाही ठरवू शकत की कोणत्या भिक्षूने साधना करायची, कोणत्या भिक्षूने प्रचारच करायचा, कोणत्या भिक्षूने गाथाच म्हणून द्यायच्या, कोणत्या भिक्षूने सूत्रपठणच करायचं, हे आपण नाही ठरवू शकत ना. भगवान बुद्धांनी पण ते ठरवून दिलं नाही. भगवान बुद्ध पण म्हणतात ज्यांना नगरवासी राहायचं ते नगरात राहा, ज्यांना वाटते की नगरामध्ये राहून मला शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करता येतो तिथे राहा, ज्यांना अरण्यामध्ये राहायचं त्यांनी अरण्यामध्ये राहा, ज्यांना साधना करायची जास्तीत जास्त त्यांनी साधना करा, ज्यांना साधनेसोबत वाटत असेल की लोकांना दोन धर्म सांगण्यामध्ये मी समर्थ आहे ते मी सांगा, ज्यांना वाटत आहे की मी दोन शब्द सांगण्यामध्ये असमर्थ आहे भगवान, मी फक्त साधनाच करू शकतो, भगवान बुद्ध त्याला म्हणतात तुला दोन गोष्टी लोकांना सांगायची काही गरज नाही, तू तुझ्या फक्त स्वतःवरती काय कर, फोकस कर. म्हणजे भगवान बुद्धांनी जे स्वातंत्र्य दिलं ते परिपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. बुद्ध म्हणतात की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं तुम्ही द्या, जेवढं आहे तेवढंच तुम्ही द्या. जसं की तुमच्याकडे जर धन असेल 10 रुपये जर असतील तर तुम्ही 9 रुपये देऊ शकता ना. जर तुमच्या 10 रुपये आणि तुम्हाला कोणी 20 रुपये माहिती तर तुम्ही बाकीचे 10 रुपये कुठून देणार. जेवढी तुमची क्षमता आहे तेवढं तुम्ही देऊ शकता. आणि कल्याण मित्राची भाषा तीच, गंभीरचे कथमन कथ नो कथनो नियोजय. तो गंभीर अर्थ जो आहे तो समजून घेतो, दुसऱ्याला सांगतो आणि कधीही वेळतो बडबड करणार नाही की ज्याच्यापासून लोकांचं नुकसान आहे. आणि म्हणून भिक्षूची भाषा समजून घेत असताना भिक्षू म्हणजे एक मनुष्य, त्याच्या पलीकडे एक कल्याण मित्र, देव नाही. अन्यथा काही लोक भिक्षूला देव समजून बसतात आणि देव समजून बसले की मुंगड म्हणू शकते. भिक्षूला मनुष्य समजून बसायचं आपल्याला. भिक्षू म्हणजे कोण आहे? मनुष्य. आणि मनुष्याची पुढची भाषा, श्रेष्ठ भाषा म्हणजे कल्याण मित्र, की जो स्वतःचं दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो आणि स्वतःचं दुःख कमी करता करता दुसऱ्याला मदत करतो. ती भाषा आहे भिक्षूची. आणि त्याच्याकडे भगवान बुद्धाचा धम्म असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. कारण तो धम्म बोधिसत्वाने 4 असंख्येकला कल्प जन्म प्रवास करून पूर्ण केला आणि तो धम्म तो वाटण्याचं काम करत आहे. म्हणून त्यांच्याकडे काशावस्त्र आहे, त्यांच्याकडे भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि त्यांच्याकडे कल्याण मित्राची भाषा आहे. स्वतःच जीवनाला पूर्ण करता करता दुसऱ्याचं सुद्धा पूर्ण करण्यासाठी ते जीवन खर्च करत असतात. आणि म्हणून भिक्षू म्हणजे एक मनुष्य, भिक्षू म्हणजे एक कल्याण मित्र, भिक्षू म्हणजे एक त्यागी व्यक्ती की ज्याने संसारातला दोष जाणला, संसारातून वेगळा जाणला, त्यागी जीवन जगतो, स्वतःसाठी जगतो, दुसऱ्यासाठी जगतो, स्वतःचं दुःख नष्ट करण्यासाठी आणि दुसऱ्याचं दुःख नष्ट करण्यासाठी मदत करतो. मग काही लोक काय विचार करतील, काही लोक संसारामध्ये दोष बघत असताना भिक्षूंकडे बघितल्यानंतर मग म्हणतात अरे ते भिक्षू असे, ते भिक्षू तसे, ते भिक्षू तसे. मी म्हणतो तुम्ही भिक्षूला अजून समजू नाही शकले व्यवस्थितपणे. भिक्षूची भाषा म्हणजे नेमकी काय आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा भिक्षू होते, आजही भिक्षू आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा भिक्षू आहेत. भिक्षू म्हटल्यानंतर तुम्हाला कोण आठवले पाहिजे? तुम्हाला सारीपुत्त आठवले पाहिजे, तुम्हाला मोगलायन आठवले पाहिजे, तुम्हाला आनंद आठवले पाहिजे, तुम्हाला शिवले आठवले पाहिजेत, तुम्हाला महाकाश्यप आठवले पाहिजेत, तुम्हाला रट्टपाल आठवले पाहिजे, तुम्हाला भिक्षूने म्हटल्यानंतर पटाचार आठवले पाहिजे, किस्सा गौतमी आठवली पाहिजे. हे भिक्षूंच्या परिभाषेमध्ये आहे. भगवान बुद्धाने त्या काळामध्ये सांगितलं की काशावस्त्र धारण केलं म्हणजे भिक्षू नाही, मुंडन केलं म्हणजे भिक्षू नाही, भिक्षापात्र हातामध्ये घेतलं म्हणजे कोणी भिक्षू नाही. पण भिक्षू म्हणजे कोण? ज्याच्याकडे शील समाधी प्रज्ञा आहे, त्याचा तो अभ्यास करत आहे, तो भिक्षू. पण भिक्षू म्हटल्यानंतर यांना आठवलं पाहिजे. तुम्हाला भिक्षू म्हटल्यानंतर देवदत्त आठवत असेल तर त्याला मी काय करू? भिक्षू म्हटल्यानंतर काही लोकांना देवदत्त आठवतो, अरे देवदत्त असा होता, देवदत्त तसा होता, देवदत्त तसा होता. मग तशाप्रमाणे संसारामध्ये जे लोक भिक्षू धर्मामध्ये हारले असतील, त्यांच्यात काही दोष उत्पन्न झाला असेल आणि तशा लोकांना बघून जर भिक्षूंची धारणा जर काही लोकांच्या मनात बसली असेल तर ती तुमच्या धर्माची हानी करू शकते. कोणाची हानी करू शकते? धर्माची. आणि का? कारण धर्म, बुद्ध, धम्म, संघ 3 रत्नाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि जे लोक संसारामध्ये हारलेले आहेत ती भिक्षूची व्याख्या नाही. जे संसारामध्ये जिंकलेले आहेत ते भिक्षूची व्याख्या आहे. आहुनीय पाहुनीय दक्षिणीय अंजली करणीय अनुत्तरम पुण्यम कीर्तन लोकसाती. जो पूजनीय संघ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, आरंत, पश्चतबुद्ध, सम्यक संबुद्ध हे सर्व कोण आहेत? हे सर्व भिक्षूच आहेत. भगवान बुद्ध सुद्धा कोण आहेत? भिक्षूच आहेत. आणि म्हणून भिक्षूची भाषा बघत असताना पूर्णपणे पॉझिटिव्ह पद्धतीने आपण बघितले पाहिजे.
आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येता कामा नाही. संसारामध्ये अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होत राहणार, ते मग कोणत्याही कुळामध्ये उत्पन्न होऊ शकतात. उपासकामध्ये, उपासिकामध्ये, भिक्षूमध्ये, भिक्षुणीमध्ये कुठेही विकार उत्पन्न होऊ शकतात. मारचित्त कुठेही जाऊ शकतं, मारचित्त कोणालाही पकडू शकतं. पण ते मारचित्त कोणालाही पकडत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे. पण माझ्यासाठी जर काही आदर्श असेल तर ती फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. निगेटिव्ह एनर्जी माझं कधी आदर्श होऊ शकत नाही. आदर्श होणार तर कोणती एनर्जी? फक्त पॉझिटिव्ह एनर्जी. कोणती? बुद्ध, धम्म आणि संघ. भिक्षू आनंद पण होते, भिक्षू कोकालिक पण होते. भिक्षू आनंद होते भगवान बुद्धाची सेवा करणारे, आणि कोकालिक होते देवदत्ताची सेवा करणारे. दोन्ही भिक्षू आहे. देवदत्त सुद्धा भिक्षू आहे, भगवान बुद्ध सुद्धा भिक्षू आहे. पण एक दुर्गतीला गेला, एक लोकांचा गुरु बनला. सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती, सर्व सत्व मनुष्य देवतांचे गुरु बनले, आणि एक आपल्या कर्माने दुर्गतीला गेले. मग भिक्षू म्हटल्यानंतर हे दोन व्यक्ती आहेत. मग याच्यातून तुम्ही कोणत्या भिक्षूला बघता? मग काही लोक धर्मामध्ये संवाद करताना, वादविवाद करताना ते काय करतात? संसारामध्ये जे लोक संसारामध्ये हारलेले आहेत, धार्मिक जीवनामध्ये हारलेले आहेत, मग त्यांचं उदाहरण प्रगट करून मग सांगायला सुरुवात करतात की असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आपल्या नगरामध्ये आपण 1000 लोक राहतात. तुम्ही आदर्श देत असताना दारू पिणाऱ्या व्यक्तीचा आदर्श देता का? तुम्ही आदर्श देत असताना तुमच्या नगरातल्या चोरी करणाऱ्या व्यक्तीचा आदर्श देता का? खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा आदर्श देता का? तुमच्या नगरामध्ये किती लोक असू द्या, तुमच्या कुळातही किती असू द्या, तुमच्या परिवारातही किती लोक असू द्या, तुम्ही आदर्श देत असताना कुणाचा आदर्श देता? जो व्यक्ती हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्याभिचार करत नाही, खोटं बोलत नाही आणि व्यसन करत नाही. म्हणून आदर्श पॉझिटिव्ह एनर्जीचा असतो. आणि जे लोक धर्माकडे बघत असताना सकारात्मक पद्धतीने बघतात त्यांची प्रगती होते, आणि ज्यांना ते बघता येत नाही त्यांच्याकडे ज्ञान असतं, पण त्या ज्ञानाचा उपयोग फक्त वादविवादामध्ये ते खर्च करून टाकतात, आणि त्याचा लाभ पुढच्या व्यक्तीला पण होत नाही आणि स्वतःला सुद्धा होत नाही. आणि अशी काही परिस्थिती निर्माण होते की जी काही थोडीफार श्रद्धा उत्पन्न झालेली असते त्या श्रद्धेचा सुद्धा नाश होऊन जातो. म्हणून लोकांच्या मनात श्रद्धा वाढवणं ही अवघड गोष्ट आहे. तुम्ही बघा बरं का, एखाद्या व्यक्तीची श्रद्धा वाढवून बघा बरं का, एवढं सोपं काम वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटते का एवढं सोपं आहे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये 3 रत्नाबद्दल श्रद्धा निर्माण करून दिले, त्याला धर्माबद्दल प्रेम निर्माण करून दिले? साधारण गोष्ट वाटते का तुम्हाला? प्रयत्न करून बघा बरं का. बघा बरं का, तुमचा एखादा व्यक्ती ऐकतो का? तुम्ही त्याला समजून सांगा बरं का, बुद्ध असे आहे, धम्म असे आहे, संघ असे आहे. श्रद्धा उत्पन्न करून देण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप पुण्य जमा करावं लागतं. आणि म्हणून दुसऱ्याच्या श्रद्धेची हानी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. आणि धर्म हा नेहमी पवित्र असतो. धर्माच्या मार्गाने चालणारा व्यक्ती एकतर जिंकतो किंवा एकतर हारतो. तो जिंकला म्हणजे तो धर्म नाही, हारला म्हणजे तो धर्म नाही. धर्माच्या बळावरती तो जगणार आहे, पण तो काही धर्म नाही. धर्म म्हणजेच काय? सदोती बोधी पक्ष. ते भूतकाळातही श्रेष्ठ होते, वर्तमान काळातही श्रेष्ठ असतील, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा श्रेष्ठ असेल. भगवान बुद्धाचा धम्म कधीही शिळा होत नाही. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कधीही दोष उत्पन्न होऊ शकत नाही. मनुष्यामध्ये दोष उत्पन्न होत असतो. मिलिंद राजाने नाक्षणमंतींना विचारलं की भक्ते, जेव्हा एखादा व्यक्ती काश्या वस्त्रामध्ये येतो, मग काश्या वस्त्रामध्ये आल्यानंतर तो अगोदर शुद्ध करून का आला नाही? किंवा त्याला काश्या वस्त्र तेव्हाच दिलं पाहिजे की तो अगोदर शुद्ध झाला पाहिजे, म्हणजे त्याला पूर्णपणे त्याचे विकार गळून गेले पाहिजेत, मग तो पूर्णपणे स्वच्छ झाला पाहिजे, त्याला राग नसेल, द्वेष नसेल, मोह नसेल, पूर्ण विकारातून मुक्त झाला, अशा व्यक्तीला काश्य वस्त्र प्राप्त झालं पाहिजे. मग मिलिंद राजाला नाक्षणमंती सांगतात, हे बघ राजा, धर्माकडे माणूस कधी येतो? कोणताही सत्व तो दुःखी असेल तेव्हा. एखादा तलाव असेल, त्या तलावाकडे मनुष्य कधी जातो? जर तो चिखलामध्ये त्याच्या अंगावरती चिखल लागला असेल, तो मळला असेल, त्याला आता स्नान करायचं, तर तो तलावाकडे जातो ना, त्या पाण्याचा तो आधार घेतो. तो जर पहिला स्वच्छ जर असेल, तलावाकडे कशाला जाईल? तलावाकडे जातो याचा अर्थ काय? त्याच्याकडे काहीतरी अशुद्धपणा आहे, तो अशुद्धपणा दूर काढण्यासाठी ते तलाव माध्यम होणार आहे. म्हणून जसा व्यक्ती धर्माकडे जातो याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे, काहीतरी कमजोरी आहे. मग आता आपण सर्व लोक धर्माकडे चाललो म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपला संसार सगळा पूर्ण झालेला आहे. आपण धर्माकडे चाललो याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये काहीतरी कमजोरी आहे,
आणि त्या कमजोरीमुळे आपल्या वाटेला दुःख आलं आणि त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी हे धर्म अमृत आहे, हे धर्म जल आहे. या धर्माचं स्नान करूनच ती आपल्यातले जी दुःखाची घाण आहे ती आपण काढू शकतो. त्याच्याकरता धर्माचं जल वापरावं लागेल. पण एखादा व्यक्ती परिशुद्ध जर असेल तर मग त्याला धर्माची काय गरज आहे? एखादा व्यक्ती निरोगीच असेल तर त्याला औषधीची गरज काय? औषध तेव्हाच पाहिजे जेव्हा एखादा व्यक्ती बिमार पडतो. तो साधा साधा नियम आहे. एकदा काय आलं की एक अरण्यवासी भिक्षू होते. ते एका जंगलामध्ये राहायचे आणि तिथे काही जे आदिवासी लोक वगैरे होते त्यांना ते धर्म सांगायचे, पण जास्त धर्म त्यांना सांगता येत नव्हता. त्यांना गाथा काही जास्त पाठ नव्हत्या. 1-2 गाथा पाठ असतील तेवढीच त्यांनी पाठ केलं आणि तेवढं ते आचरण करत होते. त्याच्या पलीकडे ते जास्त काहीच करत नव्हते. त्यांचा संपूर्ण वेळ शील समाधी प्रज्ञा स्वतःसाठी आणि कोणी जरी भेटला की जेवढे त्यांना त्या गाथा पाठ आहेत तेवढेच गाथा सांगायचे आणि तेवढंच आचरण करायला लावायचे. तर त्या लोकांनी ते गाथा त्यांच्या जीवनात बघितले आणि त्यांच्या जीवनामध्ये बघितल्यानंतर त्यांनी त्यांना साधुवाद दिला. आणि जेव्हा पण ते गाथा म्हणायचे तेव्हा ते लोक साधू 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 म्हणायचे. आणि तिथे जे देवता लोक होते ते देवता लोक सुद्धा त्यांचं अनुमोदन करायचे, त्यांना साधू 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 म्हणायचे. मग एकदा काय आलं की त्या अरण्यवासी भिक्षूंना 2 त्रिपिटकचार्य जे भिक्षू होते ज्यांना त्रिपिटक कंठस्थ होतं ते 2 जण त्यांना भेटण्यासाठी आले. मग त्या भिक्षूने सांगितलं की या वनामध्ये काही लोक आहेत ते पण धर्मश्रवण करतात आणि देवता लोक सुद्धा धर्मश्रवण केल्यानंतर साधुवाद देतात. मग या दोघांनी ठरवलं की आता आपण काय करू, आज आपण या लोकांना धर्म सांगूया. म्हणजे त्रिपिटक 2 जण होते. पहिल्याने अगोदर सांगायला सुरुवात केली. त्याने 1 तास सांगितलं. पुढे कोणीच साधुवाद दिला नाही. कोणाच्याच वाणीमधून साधुवाद आला नाही. मग त्याला वाटलं असेल की सगळं काही समाप्त झाल्यानंतर साधू म्हणत असतील कदाचित. मग ते शांत बसलो. मग दुसऱ्या भिक्षूने पूर्ण प्रवचन दिलं. त्यांना पण साधुवाद दिला नाही. मग यांना मनात शंका निर्माण झाली की हा तर म्हणत होता की इकडे प्रवचन ऐकल्यानंतर धर्म सांगितल्यानंतर लोक खूप स्तुती करतात, साधुवाद देतात, पण आपण तर एवढे विद्वान आहोत, आपण एवढं यांना सांगितलं तरी आपल्या शब्दाला साधुवाद नाही. मग हा खोटं तर बोलत नसेल. मग ते दोघं म्हणतात की आता तू काहीतरी यांना सांग. मग तो सांगतो फक्त 5-6 मिनिटांमध्येच ती गाथा आणि त्या गाथेचा अर्थ सांगून टाकतो. सगळेजण साधू 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 म्हणतात. साधू म्हटल्यानंतर मनुष्य साधू म्हणतात, सुगती भूमीत देवता लोक साधू म्हणतात. मग ते आश्चर्यचकित होतात की अरे यांनी जास्त नाही बोलले, फक्त 10-15 मिनिटाच्या आतमध्ये त्यांनी ते प्रवचन समाप्त केलं तरी यांना साधुवाद मिळाला आणि एवढं आपण सांगितलं तरी आपल्याला साधुवाद दिला नाही. नक्की याने त्या उपासकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी द्वेष निर्माण करून दिला असेल किंवा त्यांना सांगितलं असेल की माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही भिक्षूंना साधुवाद द्यायचा नाही. तर त्या दोघांना त्याच्या मनामध्ये बद्दल थोडस नकारात्मक भाव उत्पन्न झाला आणि ते भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाकडे कंप्लेंट केली की भगवान आम्ही त्या अरण्यवासी भिक्षूकडे गेलो होतो आणि अशा प्रकारे तिथं घडलं. त्या भिक्षूंनी तशा प्रकारे ते लोकांना शिकवलेलं आहे की ते त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही भिक्षूने तिथे धर्म सांगितला तर त्याला ते साधुवाद देतात. भगवान बुद्ध अंतर्मनातून बघतात, परिचित ज्ञानाने ते बघतात, जाणतात की अरे गोष्ट अशी आहे. मग ते बुद्ध सांगतात त्या भिक्षूंना, ते भिक्षूंनो तसा काही प्रकार नाहीये. तुमच्या मनामध्ये जे शंका कुशंका निर्माण झाले आहे ते काढून टाका. तिथे परिस्थिती अशी आहे की ते जे भिक्षू तिथे राहत आहे ते जेवढं त्यांच्या जीवनामध्ये उतरवतात तेवढेच गाथा ते लोकांना शिकवितात आणि तेवढंच आचरण ते लोकांकडून करून घेतात. आणि म्हणून ते लोकांनी आचरणातून धर्म शिकला, म्हणून ते आचरणातून जेवढा त्यांना धर्म समजतो तेवढाच वेळ ते त्यांना साधुवाद देतात. आणि ज्या गोष्टी त्यांना आचरणातून धर्म दिसत नाही त्या गोष्टीला ते लोक तिथे साधुवाद देत नाही. त्यांनी तुमची घृणा नाही केली, पण जेवढंही तुम्ही त्यांना ज्ञान सांगितलं ते ज्ञान त्यांना सर्व तिथे आचरणामध्ये उत्पन्न झालेलं दिसलं नाही, म्हणून त्यांनी साधुवाद दिलेला नाही. म्हणून असे वेगवेगळे प्रकारचे काही संसारामध्ये लोक आहेत. आता काही लोक जर त्या दिवशी आपण ते उदाहरण घेतलं होतं की भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी काही उपासक गेले होते. पहिले ते रेवत भिक्षूकडे गेले, ते साधनेमध्ये बसले होते. मग रेवत भिक्षूला म्हणाले की आम्हाला काहीतरी सांगा. रेवत भिक्षू साधनेमध्ये असताना ते काहीच बोलले नाही. मग त्या उपासकांना राग आला की आम्ही भंतेकडे आलो, भंते आम्हाला मार्गदर्शन का करत नाहीत.
मग ते कोणाकडे गेले, मग ते सारीपुत्ताकडे गेले. मग सारीपुत्ताला सांगितलं. सारीपुत्त म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो बाबा, काहीतरी धर्म तुम्हाला सांगतो. मग सारीपुत्ताने चांगल्या प्रकारे 4 सत्याचं ज्ञान समजून सांगितलं. मग ते विचार करू लागले, एवढं मोठं धर्म आहे, एवढं त्याचं विश्लेषण करून सांगितलं, एवढा अवघड धर्म आहे, एवढा कुठं आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडणार आहे, काहीतरी सोपं सांगितलं असं बरं झालं असतं की जे बुद्धीच्या आतमध्ये जाईल. हे तर खूपच डोक्याच्या वरतून त्या गोष्टी निघून गेल्या, एवढ्या गोष्टी काही कळत नाही आपल्याला, म्हणून ते सारीपुत्तावरती पण नाराज झाले. मग कोणाकडे गेले शेवटी? मग आनंदाकडे गेले. मग आनंदाने काय केलं? सूत्र पिटकाटले, काही सूत्र घेतले आणि त्याला थोडक्यामध्ये समजावून सांगितलं. आणि मग त्यांच्यावरही नाराज झाले की आम्ही एवढ्या लांबून आलो आणि आम्हाला कमीत कमी अर्धा एक तास द्यायचा होता, आणि काय आनंद भंतेजींनी 10-15 मिनिटांमध्येच प्रवचन समाप्त करून टाकतो. असे कसे भिक्षू असतात. मग त्याच्यानंतर नाराज होऊन भगवान बुद्धाकडे गेले. मग भगवान बुद्धाला सांगितलं की भगवान असं असं आहे. तर भगवान बुद्ध मग त्याला सांगतात की बाबा, ज्याला धारण करायचं असेल ना, तो थोड्यामध्ये धारण करतो आणि त्याला जास्त जरी मिळालं तरी धारण करतो. तुमच्याकडे धर्म थोडा जरी आला आणि तुम्हाला धारण करायचा असेल तर तो थोडा धर्म सुद्धा अमृत बनतो. आणि जास्तही धर्म तुमच्या वाटेला आला तर ते सुद्धा तुमचं अमृत बनतं. तर काही लोक धर्माला आचरणामध्ये आणून अमृत ग्रहण करतात, तर काही लोक धर्माच्या मार्गाने जाऊन वादविवादामध्ये अटकतात. आणि त्या दुसऱ्या वर्गातल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बसायचं नाही. धर्माच्या वादविवादाच्या भानगडीत बसायचं नाही. धर्म नुसतं चर्चेपुरताही ठेवायचा नाही. तर धर्माचं एकच काम आहे, औषधीचं एकच काम आहे, बिमारी नष्ट करणे. आपण जेव्हा बिमारीतून नष्ट हो तेव्हा ती औषध दुसऱ्याच्या वाटेला नेऊन देणे ते आपलं कर्तव्य आहे. स्वतःचं सुख शोधणे आणि दुसऱ्याला कसं सुखी ठेवता येईल ते आपलं कर्तव्य आहे. आपलं दुःख नष्ट करणे, दुसऱ्याचं दुःख कसं नष्ट करता येईल ते आपलं कर्तव्य आहे. आपली मैत्री वाढवणे, करुणा वाढवणे, सेवावृत्ती वाढवणे, आपला लोभ नष्ट करणे, आपल्या चित्ताला हलकं करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि दुसरा एखादा व्यक्ती जर आला आणि म्हणाला की जशा प्रकारे तुम्ही जीवन जगता तशा प्रकारे मला सुद्धा जीवन जगायचं, मला सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा, आणि जेव्हा तो याचना करेल तेव्हा त्याला तुम्ही मदत करायची. याचना केल्याशिवाय कल्याण मित्र मदत करत नसतात. बुद्ध उपदेश सुद्धा देत नसतात. भगवान बुद्धांना सुद्धा लोक बुद्धाकडे गेले की याचना करायची की भगवान आम्हाला तुम्ही धर्म सांगावा. आणि ते पण 3 वेळा. 3 वेळा का? कारण एखादा व्यक्ती 3 वेळा जेव्हा विचारायचा तेव्हा त्याच्या विचारणामध्ये ती श्रद्धा दिसून यायची की याची ऐकण्याची मनस्थिती आहे की नेमका हा कोणता भाव घेऊन तो ऐकत आहे. तर काही जण बुद्धांकडे जायचे प्रश्न उत्तर करण्यासाठी की माझ्याकडे जे तत्व आहे ते बुद्धांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी बुद्धाच्या तत्वाला खंडित करेन, बुद्धाचं तत्व मी खोटं ठरवून दाखवेन आणि मी त्यांच्याशी तर्क लावेन. म्हणून तर्क लावण्यासाठी ते बुद्धाकडे जायचे. आणि बुद्ध त्यावेळेला मौन अवस्थेमध्ये बसायचे, बुद्ध काहीही बोलायचे नाही. तेव्हा मग ते लोक बुद्धांवरती नाराज व्हायचे आणि निघून जायचे. म्हणून बुद्ध पण त्यांचेच गुरु बनले की ज्यांनी भगवान बुद्धाला याचना केली, त्यांचेच गुरु बनले की ज्यांना धर्माचा आधाराची गरज बनली. संसाराला सगळ्यांना धर्म सांगण्याचं काम बुद्धांकडे जरी होतं तरी बुद्ध सर्व लोकांना धर्म सांगत बसले नाही. त्यांनी पहिलं जाणलं की कोणत्या व्यक्तीला धर्म सांगितला तर लाभ होतो. जसं की बी आहे तर ते काळ्या मातीमध्ये टाकलं तर तिथे काहीतरी वृक्ष बनतो, मग ते खडकावर जर पडलं तर तिथे काही निर्माण होत नाही. दोष बीचा नाहीये, कशाचा आहे? भूमीचा आहे. मग ज्याच्या चित्तामध्ये श्रद्धा भूमी आहे तिथे तुम्ही काही टाका, त्याला तुम्ही थोडासाही धर्म सांगा, त्याला काही ना काही लाभ होईल. पण ज्याच्या चित्तामध्ये श्रद्धाच नाही बुद्ध धम्म संघावरती, त्याला तुम्ही 5 मिनिटं सांगा, अर्धा तास सांगा किंवा 1 तास सांगा, त्याला काही धर्माचा लाभ होणार नाही. आणि धर्माचा प्रचार करणं म्हणजे कुठलं सुटलं जो भेटेल त्याला सांगत बसणं नव्हे. आणि लोकांना वाटते की अशा प्रकारे प्रचार होतो की काय, कशा प्रकारे प्रचार होत नसतो. सेवा, मैत्री, करुणा, मुदिता हे 4ही दिशेतले कोणतेही सत्व आपल्याला जोडले त्यांच्यासाठी या 4ही गोष्टी लागू करायच्या. पण धर्म सांगत असताना एक गोष्ट पहिली ध्यानात ठेवायची की ज्यालाही सांगत आहे मी त्याला का म्हणून सांगावा, त्याच्या श्रद्धाभाव आहे की तो विचारत आहे, त्याला काहीतरी मदत पाहिजे किंवा तो माझ्या विचाराचं खंडन करत आहे. जर त्याला मदत असेल तर तुम्ही धर्म सांगा, त्याला गरज असेल त्याला धर्म सांगा, तो दुःखी असेल त्याला धर्म सांगा. पण तुमच्या विचारांशी जर तो
डिबेट करून तुमच्या विचारांवरती जर मात करण्याचा प्रयत्न करत असेल तर आता या व्यक्तीसोबत धर्म सांगायचा नसतो, धर्म चर्चा सुद्धा करायची नसते. आणि काही लोक त्याच्याशी वादविवाद करत बसतात. काही लोक ते असं ठेका घेतल्यासारखं करतात, नाही की माझ्याकडे जे तत्व आहे ना ते मी त्याला पटवूनच सांगणार, आणि पुढचा व्यक्ती जो आहे ना तो मिथ्या दृष्टी म्हटलाय, ती मिथ्या दृष्टी सोडायला तयार नाही. कारण मिथ्या दृष्टी सुटले की अहंकारच नष्ट झाला. पण अहंकार पण बिमारी आहे ना, अहंकार सोडायला तो तयार नाही. तो समजतो की मी जे आहे मी श्रेष्ठ आहे, आणि पुढचा समजतो की मी जे आहे मी श्रेष्ठ आहे, आणि दोघांमधून एकच श्रेष्ठ आहे. दोन्हीकडे सत्य असू शकत नाही. एकीकडे सत्य आहे, एकीकडे प्रज्ञा आहे, एकीकडे मिथ्या दृष्टी आहे. आणि प्रज्ञावान व्यक्तीने मिथ्या दृष्टीमध्ये पडलेल्या व्यक्तीसंग जास्त चर्चा करू नाही. काय करू शकतो आपण? फक्त मैत्री करू शकतो. मैत्री करायची. कोणाचं मित्र बनता येत नाही तर शत्रू सुद्धा बनायचं नाही. नाहीतर मग तुला समजत काऊन नाही, मग तुला अक्कलच काऊन नाही, मग तुला कळतच काऊन नाही, मग तुला धर्मच माहिती नाही का? लोक अशा प्रकारे काय करतात? भांडण केल्यासारखं वादविवाद करतात. मी एका ठिकाणी गेलो, असं वंदनेला गेल्यानंतर मग ते तिथं एक उपासक बसलेले होते, आणि त्या बुद्धांच्या गळ्यामध्ये हार घातला. त्या उपासकाने माझ्या पुढे हार घातला, आणि तो उपासक म्हणतो की ते भगवान बुद्धाच्या मूर्तीला हार चालत नाही. आणि ती उपासिका म्हणते आता ठीक आहे, घातला तर घातला, आता काढू नये. आणि तो म्हणतो नाही तो काढा, तुम्हाला समजतच नाही का? मग तुम्हाला एवढे वर्ष झाले बौद्ध धर्मामध्ये येऊन असं तसं हे करून, आता त्या माऊलीकडे तेवढं ज्ञान नाही, तिला ते तत्व माहिती नाही, म्हणून तिने ते टाकलं. आता मग तो माझ्याकडे म्हणून लागला की म्हणते आता काय करायचं, हार काढा लावा यांना. आता मी त्यांच्याकडे पाहू लागलो, ती उपासिका म्हणला हार घातला तर आता काढणं चांगलं वाटणार नाही. आता काय करावं? आता दोघांमध्ये काय करावं? आता वास्तविक तर ते हार घातला म्हणून काय बुद्ध प्रसन्नही होणार नाहीत, आणि हार काढला म्हणून काही नाराजही होणार नाहीत. पण आता इथं दोघंही नाराज व्हायला लागले. बुद्ध तिथं शांत आहे, पण हे दोघं नाराज झाले ना. एक हार घातला म्हणून नाराज आहे, एक हार काढत नाही म्हणून नाराज आहे. आणि दोघांची समस्या तिसऱ्या व्यक्तीकडे. आता कोणाकडून बोलावं? जर उपासिकाच्या श्रद्धेकडे पाहून जर असं वाटलं की चला बाबा हिच्या घरी आता मोठा कार्यक्रम, एवढ्या श्रद्धेने ते वातावरण निर्माण केलं, 2 शब्द चांगलं नाही वाटणार वाईट बोलल्यानंतर, किंवा मनाला काही एखादा शब्द टोचला की तो दिवस पूर्णपणे खराब होऊन जाईल. कारण ते एक भावना असते ना माणसाची. म्हणून तो विचार करून जर आपण म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या बसा तुम्ही, आता काही हरकत नाही, तर पुढचा म्हणते की भंतीजीला समजतच नाही, ते भंतीजी काय कामायचे, हार घालायला लावला तिथं मूर्ती नाही, भंतींना काही शिक्षण काही नाही कडे, भंतीजी कुठले आहेत काय माहिती. मग ते आरसीचीच आवश्यकता तिथपर्यंत जाते कशा. म्हणून कसं करावं आणि कुठं करावं म्हणून लोकांना कळतच नाही की कुठं धर्म सांगायचा आणि कुठं वादविवाद करायचा. कुठेही लोक धर्म सांगायला सुरुवात करतात, आणि काही लोकांकडे धर्म सांगण्याची पद्धत नसल्यामुळे ते सांगत असताना असं वाटतं की पुढच्या व्यक्तीवरती काहीतरी दडपण आली काय, पुढच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की दुसऱ्या वेळेला आता कोणाला बोलवू का नको बोलू, त्याच्यापेक्षा नकोच बाबा ते भानगडीतच पडणं नको. म्हणजे या गोष्टी माणसाला समजल्या पाहिजे. धर्म वादविवाद करण्यासाठी नाही, धर्म काहीतरी सांगण्यासाठी. पुढचा चुकला तर तुम्ही त्याला काहीतरी सांगा. तुमच्या सांगण्यामध्ये पण गोडवा आला पाहिजे, तुमच्या सांगण्यामध्ये वाटलं पाहिजे की तुम्ही काहीतरी ज्ञान वाटतात, चूक दुरुस्त करण्यासाठी काहीतरी सांगत आहात. तो मूर्ख आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमची प्रज्ञा तिथे वापरू नका, तुमची बुद्धी वापरू नका. आणि लोक काय करतात, स्वतःकडलं ज्ञान दुसरा मूर्ख आहे हे सिद्ध करण्यासाठी वापरतात. आणि ते जर सिद्ध झालं तर तो काय मित्र बनणार आहे का तुमचा? शत्रूच बनेल ना. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर म्हटलात की तुझं चुकलं गड्या तू दुरुस्त कर, तो म्हणून ठीक आहे गड्या बरं झालं तू सांगितलं. आता तुम्ही म्हटलं तू मूर्ख आहेस अरे ज्ञानी बन, तर मग काय म्हणतो? शब्दामध्ये काही फरक आहे का नाही? तुम्ही जर त्याला असं म्हटलं चुकलं का बाबा तुझ्याकडून थोडं दुरुस्त कर, तो म्हणून ना हो गड्या चुकलं, तू माझी लक्षात आणून दिली चूक, मी आता ती दुरुस्त करतो. पण नाही तू महान मूर्ख आहे, तुला काही माहितच नाही. मूर्खाचं काम करतो तू, मूर्ख तुला हे कळत नाही, तुला ते कळत नाही, तुला ते कळत नाही. मग त्या व्यक्तीला काय वाटेल, त्यावेळेला अपमान वाटेल का? मग संवादामध्ये अपमान वाटता कामा नाही. आणि अपमान जर वाटत असेल ना तर मग नंतर लोक धर्माकडे आकर्षित होत नसतात. आता एका ठिकाणी अजून गेलो, पुण्या म्हणजे स्मशानभूमीमध्ये गेलो. स्मशानभूमीमध्ये ते आता काय कर, आता कसं आहे लोक जागृत नाहीत तेवढे, आणि कोणती वेळ असते तिथं काही धर्म सांगू शकत नाही आपण. का सगळं सोडून द्यावं, लोक दुःखी असतात, बिचारे रडत असतात, त्यांचं काहीतरी वेगळीच मानसिकता असते. आणि तिथं जर आपण जर शहाणपणाच्या गोष्टी करत बसलो की ते खरंच ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये असतात का? खरंच एखादा मनुष्य मेल्यानंतर
त्यांच्या परिवारामधल्या लोकांची खरंच मानसिकता असेल का हो धर्म ऐकण्याची? असं वाटतंय का तुम्हाला? तिथं एखाद्या व्यक्तीने ज्ञानाच्या गोष्टी घेऊ लागला आणि त्याच्या डोळ्यात प्रकाशच पडला, अरे बाप असा धर्म आहे का? असं काय होतं का? मग तिथंही काय होतं, त्या कपाळावरती एक सिक्का होता ठेवलेला. कपाळावरती काय होता? सिक्का. आणि हातामध्ये काय होत्या? बांगड्या होत्या. मग आता एक उपासक होते जवळ, त्यांनी सांगितलं, मी इशारा केला, म्हटलं ते काढून टाका ते. तिथं एक होता गृहस्थ, तर तिथे शांतपणा सांगू लागलं त्यांना, तुम्हाला समजतच नाही का? तुम्हाला हेच नाही का? तुम्हाला तेच नाही का? एवढं दिवस झाले बाबा सर्वांनी आपला धम्म दीक्षा देऊन काढा दे, असं नाही तसं नाही तसं नाही. वाणी पूर्णपणे काय आली? कठोर झाली. 1 मिनिटात कार्यक्रम समाप्त होत होता. कोणता? चुपचाप एक सिक्का काढून टाक बाबा, त्या बांगड्या काढून टाक, समाप्त करून टाक. होतं ना काम 1 मिनिटाच्या आतमध्ये. 5 मिनिटं कशाला खर्च करायची गरज आहे? आणि जेव्हा परिस्थिती चांगली असेल त्यावेळेला लोकांना ज्ञान सांगायचं. जसं की आता तुम्ही जे बसलेले आहात, आता सांगू शकतो तुम्हाला 2 गोष्टी, आता तुम्ही ऐकू शकतात. पण तुम्ही सुखाच्या दिवशी तुम्ही तुमचा अपमान सहन करू शकत नाही, आणि दुःखाच्या दिवशी तुम्ही सुद्धा कडू शब्द सहन करू शकत नाही. आणि धम्म हा नेहमी मध्यम असतो. धम्म काय? नेहमी मध्यम आहे. भगवान बुद्धांनी कधीच दुसऱ्या माणसाला धर्म सांगत असताना असं कधीच म्हटलं नाही की तू मूर्ख आहेस, तुला काय माहिती नाही. बुद्ध म्हणतात तू अज्ञानी आहेस, तुला धर्माची भाषा माहिती नाही. लोक म्हणायचे ब्रह्मा आहे, बुद्ध म्हणाले तुला ब्रह्मा माहिती आहे का? कसा असतो ब्रह्मा? सांग बरं का ब्रह्मा तुला माहिती आहे तर सांग मला समजावून ब्रह्मा कसा असतो. मग तू म्हणतो देव आहे का? ठीक आहे तर कसा आहे तुला माहिती आहे का? मग तो म्हणायचा की असा असा आहे. बुद्ध म्हणायचे अरे तसं नाही. मग बुद्ध त्याच्या विचाराचा पहिला विचार त्याचा ऐकून घ्यायचे की याची काय मानसिकता आहे, आणि मग तो सांगायचा. आणि बुद्ध त्याला प्रत्युत्तर विचारायचे की बाबा तू हे सगळं सांगतोय कशाच्या आधारावर सांगतो? मग तो म्हणायचा आमच्या पूर्वजांनी सांगितलं, आमच्या कुळातल्या लोकांनी सांगितलं, मग आमच्या गावातले लोक सांगतात. मग बुद्ध सगळ्यात शेवटी म्हणायचे की तू डोळ्यांनी बघितलेलं आहे का त्या गोष्टी? मग तो म्हणायचा डोळ्यांनी बघितलेलं नाहीये, पण ते सांगतात तो विश्वास आहे. बुद्ध म्हणायचे की विश्वासावरती सत्य नसतं, ते अनुभवावरती असतं. सत्य कशावरती असतं? अनुभवावरती असतं. आणि त्या सत्याला मी अनुभव केलेला आहे. मी बुद्ध आहे, मी सत्याचा अनुभव केलेला आहे. सुगती कशी असते, दुर्गती कशी असते, ब्रह्मा कसा असतो, देवता कसा असतो, हे जेवढ्या काही संसारात ज्या काही गोष्टी तुम्ही ऐकता त्या कोणीतरी सांगितलेल्या आहेत, पण त्या मी ऐकलेल्या नाहीत, त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. आणि जेव्हा हे बुद्ध सांगण्यामध्ये समर्थ ठरायचे तेव्हा तो बुद्धापुढे हात जोडायचा आणि म्हणाला की भगवान खरोखर तुम्ही श्रेष्ठ आहात. आजपासून मी तुमचा उपासक आहे, आजपासून मी तुम्हाला शरण जात आहे. अशा विचाराने बुद्धांनी संपूर्ण जगाला जिंकलेला आहे. आणि तीच वाणी आहे धम्माची. म्हणून आपल्याकडे पण असलेला धम्म जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा काळजी घ्यायची. धर्माच्या याच्यामध्ये वादविवादामध्ये पडायचं बिलकुल नाही. ते कोणी हार घातला त्याही वादविवादात पडायचं नाही, आणि कोणी नाही घातला त्याही वादविवादात पडायचं नाही. कोणी 1 मेणबत्ती लावली म्हणून वादविवाद पडायचं नाही, कोणी 5 लावले म्हणूनही वादविवादात पडायचं नाही. कोणी तिथं फळं ठेवले म्हणून वादविवादात पडायचं नाही, कोणी तिथं जल ठेवलंय म्हणून वादविवादात पडायचं नाही. तिथं गेलं की एवढंच बघायचं की दानाचा गुण आहे का, श्रद्धेचा गुण आहे का, शिलाचा गुण आहे का, साधनेचा गुण आहे का, प्रज्ञेचा गुण आहे का, म्हणजे पुण्यधर्म आहे. आणि जिथे पुण्यधर्म आहे म्हणजे तिथे बुद्ध आहे. बुद्धाची भाषा म्हणजे पुण्यधर्म. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे पुण्याचं रूप आहे. पुण्याचं रूप म्हणजे धम्म, आणि धम्म भगवान बुद्धांनी आचरणामध्ये सांगितलं आहे. म्हणून आचरण करण्याचा भाग सुटला तर माणसाकडे जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला विकार जोडल्या जातात, आणि ते ज्ञान विष बनवू शकतं. का बनतं ज्ञानाचं विष? कारण त्याचं आचरण नसतं. आणि एकदा काय आचरण जोडलं तर त्या ज्ञानामध्ये नम्रता येऊ लागते, त्या ज्ञानामध्ये मैत्री येऊ लागते, त्या ज्ञानामध्ये करुणा येऊ लागते, त्या ज्ञानामध्ये अहंकार जाणवत नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, अहंकार आहे, समजून घ्यायचं आचरण कमी पडलेलं आहे. त्याच्याकडे आचरण आहे धर्म, त्याच्याकडे कधीही अहंकार उत्पन्न होत नाही. आणि म्हणून तथागतांचा धर्म स्वतःही समजून घेत असताना आपली मिथ्या दृष्टी दूर करावी, दुसऱ्यालाही सांगत असताना श्रद्धाभाव जाणवावा. त्याच्या श्रद्धा आहे तरच त्याला 2 गोष्टी सांगाव्या. मिथ्या दृष्टीमध्ये पडलेला असेल तर तिथे काही वादविवाद करत बसायचं नाही. आणि जर ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये जर नसेल तर माझा मित्र नाही तर शत्रूही नाही. का मित्र बनू शकत नाही तर माझा शत्रूही सुद्धा नाही. आपल्याला मित्र नाही बनवत तर आपण शत्रू कशाला बनवून घ्यायचं कोणाला?
आणि लोक काय करतात, शत्रू बनवून येतात. मित्र तर बनवता येत नाही, मग शत्रू बनवून येतात. आपल्याला शत्रूही बनवायचं नाही. कोणाचा मित्र बनता आलं तर ठीक आहे, नाही मित्र बनता आलं, नमस्कार बाबा, तू माझा शत्रू सुद्धा नाही. तू तुझे कर्म घेऊन तुझं जीवन पूर्ण कर, मी माझे कर्म घेऊन माझं जीवन पूर्ण करतो. कर्माच्या शिदोरीने जे वाटले ते मला भोगायचं आणि ते तुला भोगायचं. संसारामध्ये काय, निसर्ग मला माफ करणार आहे की तुला माफ करणार आहे? पाप कर्म केल्यानंतर पाप कर्म केले तर निसर्ग आहे, निसर्गाचं कानून आहे, ते दंड देणारच आहे. पुण्य केलं तर ते सुखाचं कारण बनेल. तुझे कर्म तुझ्यापाशी, माझे कर्म माझ्यापाशी. मग माझ्या कर्माने मी कोणत्या अवस्थेला जाऊ शकतो ती काळजी मला घ्यायची. तू तुझे कर्म घेऊन तू पुढचा प्रवास कर. तुझ्या कर्मामध्ये काही दुरुस्तपणा करायचा वाटत असेल, धर्माच्या मार्गाने चालायची इच्छा असेल, तर मग तू कल्याण मित्र म्हणून 2 गोष्टी विचारू शकतो. तर एवढंच कार्य फक्त धर्म प्रचारामध्ये मनुष्य करू शकतो आणि अशा प्रकारे धर्माचा प्रचार होत असतो. त्याच्या पलीकडे धर्म प्रचाराची व्याख्या नाही. तर आशा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या असतील की मला काय तुम्हाला आज सांगायचं आहे. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना आयु वर्ण सुख बल प्राप्त हो, हीच मंगल कामना करतो. धम्म प्रवचनाला पूर्णविराम. साधू साधू.